So good morning, this is Dr. Rajendra Patil. I am a founder of Dermatic Skin and Hair Clinic. So today we have one patient, Ms. Saloni, and we have done Cosmelan peel for her. तर याचं सलोनी मॅम हे म्हणजे तुमचं 1-to-1 घेण्याचा उद्देश हेच की लोकांना बऱ्याच वेळेस कॉस्मेलन बद्दल अवेअर नसतो. तर तुम्ही तुमची जर्नी सांगाल का कॉस्मेलन बद्दल की तुम्ही जेव्हा आलात म्हणजे कशा आलात ते पण सांगा आणि आल्यानंतर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता ते पण सांगा आणि तुम्ही काय ट्रीटमेंट केली होती. सो बेसिकली मी इथे येण्याचा उद्देश हेच होता की माझी स्किन खूप ड्राय, डल, थकलेली, अनइव्हन खूप वाटायची आणि आय एम फ्रॉम अ ट्रॅव्हल बॅकग्राऊंड. त्याच्यामुळे माझं ट्रॅव्हलिंग आउट ऑफ इंडिया खूप व्हायचं, डिहायड्रेशन खूप व्हायचं. सो आय रेकमेंडेड शी रेकमेंडेड मी बिकॉज शी कम्स हिअर. ती मी मला बोलली की तू येऊन बघून जा. तो फर्स्ट टाइम जेव्हा मी आली तेव्हा आय डिड नॉर्मल हायड्रा आणि त्याच्यानंतर मी परत ट्रॅव्हल केलं. सिंगापूर, मलेशिया चालू होतं माझं. अँड वेन आय केम बॅक देन यू रेकमेंडेड मी कॉस्मेलन. मी बोलली करूया आपण, लेट्स गो फॉर दॅट बिकॉज आय एम टायर्ड बिकॉज आय एम द फेस ऑफ द कंपनी ऑल्सो. मला थोडं फ्रेश पण राहायला लागतं. आय हॅव टू टॉक इन फ्रंट ऑफ 1000 पीपल. सो लेट्स डू इट. जेव्हा मी केलं फर्स्ट तेव्हा सेकंड डे माझी स्किन खूप जास्ती स्वोलन होती. लेफ्ट साइड वॉज स्वोलन आणि स्लो अँड स्टडीली जेव्हा स्किन पील ऑफ व्हायला लागली आय सॉ द न्यू स्किन. आय वॉज ऍब्सोल्युटली हॅपी, very happy. मतलब you can see the glow and automatic with that glow I start smiling when people notice me. I feel confident enough, you know, and it is still peeling off. थोड़ा सा आहे irritation, itchy है, but I'm taking care of it. But आज कितवा दिवस आहे तुमचा? आज I think मी 24th ला केलेलं. So I think हा 1 week आसपास झालाय. म्हणजे तुम्हाला साधारण 1-10 दिवसातच बऱ्यापैकी चांगला रिझल्ट आला. येस. अच्छा, बऱ्याच लोकांचं काय होतं की जनरली हे डीप पील आहे आणि जनरली सुपरफिशियल पील असतं, मीडियम पील असतं आणि डीप पील असतं. तर बऱ्याच वेळेस लोक काळजी नाही घेत. तर तुम्ही कशी काळजी घेतली स्वतःची? मी तर म्हणजे जे मला डॉक्टरांनी सांगितलं मी नित्य नियमाने मी लिटरली माझ्या फोन मध्ये एक अलार्म लावलाय. 3 आवर्स ने मॉइश्चरायझिंग आणि सनस्क्रीन, देन फेस वॉश जे काय दिलं त्याची मी पूर्णपणे काळजी. आज पण मी येताना चेहऱ्यावरती मास्क लावून आले. आय एम टेकिंग केअर प्रॉपरली बिकॉज इट इज युअर स्किन, इट इज हू यू आर. तर मग ती आपणच काळजी नाही घेतली. डॉक्टर सांगायचं काम करतात पण ते आपल्यावरती असतं की आपण किती घेणार. सो डेफिनेटली मी सगळ्या काळजी घेते. सो व्हॉट एव्हर अमाउंट यू स्पेंड, डू यू फील इट इज वर्थ? ऍब्सोल्युटली वर्थ इट. येस, इट इज. अच्छा, म्हणजे असं नाही ना की ओव्हर प्राइसिंग झालं आणि काही फरक नाही पडला? थोडंसं आधी जेव्हा ही ट्रीटमेंट चालू करायची की मला थोडंसं आधी वाटलं, बट देन मी बोलली ठीक आहे, मंथली आपण जेवढा खर्च करतो इफ आय कंबाईन इट टुगेदर इट इज द सेम थिंग. सो लेट्स डू इट वन टाइम अँड दिस इज इन्व्हेस्टमेंट ऑफ युअर सेल्फ. आणि करून बघूया आणि त्याच्याने डेफिनेटली मला रिझल्ट आला चांगला. तर तुम्ही कॉस्मेलन करायचा सल्ला द्याल दुसऱ्यांना? इट इज आय ओपनर वी कॅन से आणि बऱ्यापैकी आपला कॉन्फिडन्स. माझे बिफोर आफ्टरचे मी फोटो जेव्हा बघते ना आय फील व्हेरी कॉन्फिडंट इनफ. आणि मी ज्याला पण कोणाला जर असं खूप कंटाळले माझ्यासारखे कंटाळलेले आहेत, थकलेत, अनइव्हन आहे, त्यांना मी सांगेन इफ यू कॅन स्पेंड दॅट ॲट वन टाइम प्लीज गो फॉर इट. अच्छा, सो बेसिकली काय असतं की बऱ्याच वेळेस आता बिंग डॉक्टर आमचं काम असतं सजेस्ट करायचं. आता जे चांगलं असेल वी आर ट्राईंग टू सजेस्ट, पण अनफॉर्च्युनेटली कधी कधी पेशंटचा बजेट नसतो किंवा पेशंटला म्हणजे तेवढं स्पेंड करण्याचा आणि तो कॉन्फिडन्स पण नसतो. पण मला असं वाटतं की मॅडमांनी जो फीडबॅक दिलेला आहे त्याच्याने एक क्लिअर होतं की आपण जे काही मल्टिपल टाइम स्पेंड करण्यापेक्षा वन टाइम वी कॅन स्पेंड अँड वी कॅन गेट गुड रिझल्ट. अगेन द थिंग इज दॅट डीप पीलला कन्सिडर करून आपल्याला काळजी म्हणजे जसं मॅडमांनी खूप प्रिकॉशन घेतलं. टुडे ऑल्सो शी वाईल कमिंग शी ओन द स्कार्फ अँड शी केम डाऊन हिअर. तर दॅट इज व्हेरी व्हेरी क्रुशियल अँड इम्पॉर्टंट. आपण ते फॉलो करायला पाहिजे. जर डेली रेजिम आणि होम केअर जर तुम्ही प्रॉपर फॉलो केलं तर डेफिनेटली यू विल गेट अ डिझायर रिझल्ट. सो 10-15 दिवसात पण तुम्हाला चांगला रिझल्ट येतो. पण तुम्ही ती स्किन डॅमेज पण करू शकतात जर तुम्ही प्रॉपर काळजी नाही घेतली तर. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम.